सुरू होत असलेल्या रक्तपेढीच्या उघडण्याच्या निमित्ताने येथे उपस्थित सिव्हिल सर्जन डॉक्टर जगतापजी, एमओ डॉक्टर भागवतजी असतील, सावंतजी असतील, उन्मजी राजे, भगवानजी गाडगे, साधुदाई कामतकर, रोहित दळवी, निलेश शेठ, प्रकाशजी कालेकर, पप्पूजी रेळकर, स्वप्नील असेल, आज ज्यांनी आज रक्तदान केलेलं आहे ते सर्व रक्तदाते जे राहुलजी असतील किंवा परत सुरले असतील आणि उपस्थित सर्वच बंधुभूमी मातांना, खास करून ह्या डॉक्टरमध्ये या हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेले किंवा या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले सर्व मेडिकल स्टाफ असेल आणि सर्वप्रथम आपण मला वाटतं की 2021 सालापासून या रक्तपेढीच्या बाबतीत मी पाठपुरावा चालू केला आणि गेल्या वर्षीच्या आमसभेमध्ये हा विषय ज्यावेळेस आपण हा घेतला होता आणि त्या आमसभेमध्ये ज्यावेळेला आणि मला आठवते मी आपल्या दापोलीच्या 100 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत मी आढावा बैठक लावली होती आणि त्यावेळेला एक गोष्ट समोर आली की फक्त 1.25 लाख रुपयाचा खर्च होत नाही आहे म्हणून ती रक्तपेढी चालू होत नाही आहे. आणि त्यावेळेला अगदी आक्रमकपणे अग्रेसर म्हणून मी सांगितलं होतं की 1-1.5 लाख रुपये मी माझ्या खिशातले देईन जर का शासन नसतील तर, पण हे चालू करून घ्या. आणि फुले मॅडम त्यावेळेला CS म्हणून त्या काम पाहत होत्या. त्यावेळेला अर्ज आपण दाखल केला तर म्हणे जगतापजी CS म्हणून जॉईन झाले आणि त्याचा पाठपुरावा अग्रेसरपणे चालू झाला. एखाद्या अधिकाऱ्याची इच्छाशक्ती असली की एखादी गोष्ट सहजरित्या होऊ शकते हे डॉक्टर जगतापांच्यामुळे मला अनुभवायला झालेलं आहे. मी नेहमीच म्हटलं प्रशासन आणि शासन जर का एकत्र चाललं तर कुठलीही गोष्ट ही अशक्य नाही. म्हणून डॉक्टरांची साथ लोकप्रतिनिधींना मिळाली, लोकप्रतिनिधींचा डॉक्टरांना मिळाली की दोन्ही गोष्टी सहजरित्या आणि सोप्यारित्या होऊ शकतात. आणि रक्तपेढी म्हणजे काही मोठं रॉकेट सायन्स होतं किंवा मोठी इथलं काही उपलब्ध होते असा तर काही भाग नव्हता. तसं मंजूर करून घ्यायला तशी सोपी गोष्ट, परंतु पाठपुरावा हा त्यासाठी करावा लागतो. तो पाठपुरावा आपण सगळ्यांनी मिळून केल्याने आज ही रक्तपेढी चालू झाली. दापोली तालुक्यामध्ये खास करून मी आवर्जून त्याचा आज इथे उल्लेख करतोय. नक्कीच आहेत खाजगी रक्तपेढ्या आहेत, जिल्ह्यामध्ये आहेत, तालुक्यामध्ये आहेत. कारण खाजगी हॉस्पिटल जेव्हा असतात तेव्हा अर्थातच ते त्यांच्याकडे स्वतःला साठवून ठेवायला ते प्रयत्न करतात. परंतु मध्यंतरी एक दापोली मतदारसंघामध्ये फक्त असा एक ट्रेंड काही प्रतिष्ठानांनी चालू केला होता की रक्तदान शिबिर राबवायची आणि दिलेलं ज्या म्हणजे दानतेच्या भावनेने दिलेलं रक्त हे रक्ताचा व्यवसाय करायचा अशी काही प्रतिष्ठान काम करत होती. आणि ही बाब मला सारखी खटकत होती की रक्त हे विकत का घ्यावं लागतंय. कारण शेवटी लांबचा प्रवास करायला किंवा तिथं रत्नागिरीवर मोफत रक्त मिळण्यासाठी आम्हाला 140 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. हे वन वे म्हणजे 260-280 किलोमीटरचा प्रवास, म्हणजे जवळपास 250-300 किलोमीटरचा प्रवास हा फक्त एका रक्त बॅगसाठी जर का करावा लागत असेल तर लोक इथल्या इथं रक्त विकत घेतात. आणि म्हणून मग रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या ठिकाणापासून लांब असलेले हे 3 तालुके असल्यामुळे ज्या सुविधा रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये आहेत त्याच सुविधा माझ्या मतदारसंघामध्ये ह्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये असाव्यात ह्यासाठी मी प्रयत्न करू. त्याच्यामध्ये आपण हे रक्तपेढी मी माझं हे 1 नंबरला मी प्राधान्य म्हणून ठेवलं होतं आणि ते आज पूर्ण झाल्याने मी तशा सूचना देखील केलेल्या आहेत की आता सुरू झालेलं आहे. आता हे कधीही बंद पडता कामा नये. हे ही अतिशय चांगली सुविधा आपण नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेली असताना त्याचा उपयोग हा नागरिकांसाठी पुरेपूररित्या झाला पाहिजे. कुठल्या अडचणी आल्या, आपली अडचण एकच आहे, तुम्ही आमच्याकडे अडचणी घेऊन येत नाही. आपले डॉक्टर परस्पर पत्रावर करतात आणि इथून पत्र रत्नागिरीत पाठवलं की माझी जबाबदारी संपली अशी एक मानसिकता काही ठराविक अधिकाऱ्यांची असते. तशी न ठेवता जेव्हा आम्ही देखील आढावा बैठक घेतो त्या वेळेला आपण देखील दिलखुलासपणे आपल्या इथल्या ज्या समस्या आहेत आम्हाला सांगा, आपण नक्कीच त्या सोडवण्यासाठी सगळी मदत आपल्याला करू. डायलिसिस सेंटर व्हावं यासाठी मध्यंतरी आपण शेवटी जर का ब्लड बँक असेल तर डायलिसिस सेंटर असू शकते असं मला काही डॉक्टरांनी मागच्या मला सांगितलं होतं. म्हणून ब्लड बँकसाठी आपण ते प्रयत्नशील आपण होतो. आणि मागच्या DPDC मध्ये हा विषय निघाला होता 1 वर्षापूर्वी की आपण काही संस्थांना आपण सोबत जोडून घेतलं पाहिजे, त्या संस्थांमार्फत डायलिसिस सेंटर आपण चालवली पाहिजे.
तर अशाच मी अभिनंदन करेन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेबांचं. कारण असं की डायलिसिसच्या बाबतीमध्ये संपूर्ण राज्यभर त्यांनी मोहीम राबवलेली आहे की खासगी संस्थांच्या सोबत शासकीय रुग्णालयाचे टायप करून घ्यायचे आणि संस्थांमार्फत त्या मशिनरीज प्रोव्हाइड करून घ्यायच्या आणि ते डायलिसिस सेंटर चालवायचे. तर ह्या माध्यमातून आपल्याकडे देखील डायलिसिस सेंटर हे लवकरच चालू होणार आहे. त्याच्या लायसन्ससाठी किंवा अंतिम मंजुरीसाठी आयुक्त कार्यालयामध्ये प्रस्ताव सादर केलेला आहे आणि आजच किंवा हा कार्यक्रम झाला लगेचच मी आयुक्तांची स्वतः चर्चा करून घेईन. डायलिसिस सेंटरला जी अंतिम मंजुरी मिळवायची आपण नक्कीच ती मंजुरी आपण मिळवून घेऊ, जेणेकरून आपल्याकडे एका डायलिसिससाठी मला वाटतं 1,500, 2,000, 2,500 रुपये देखील मोजावे लागतात. आणि डायलिसिसचे अनेक पेशंट हे आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आहेत. तर ती देखील मोफत सुविधा असणार आहे. ती देखील कुठलाही चार्ज किंवा अल्प दरामध्ये वगैरे असा देखील विषय नाही. मोफत डायलिसिस आपण ते सुरू करणार आहोत. तर ह्या अशा या मूलभूत सुविधा आहेत ज्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी नक्कीच आपण पुढे देखील पाठपुरावा करू. उपजिल्हा रुग्णालयाचं काम इथे 100 बेडचं चालू आहे, पण आता हे 50 बेडचं हे जुनं आणि 50 बेडचं नवीन असं 100 बेडचं म्हणून असं आपण ते मंजूर करून घेतलंय. पण भविष्यामध्ये माझा म्हणजे आता पुढची आमदारकीची येणारी टर्म, त्या पुढच्या आमदारकीच्या टर्ममध्ये माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे की मेटर्निटी हॉस्पिटल फक्त महिला आणि लहान बाळांसाठी जे वेगळं हॉस्पिटल आपल्याला आपण उभं करायचं. आता आपण जे 50 बेडचं हॉस्पिटल आपण मानतो, आपण आता आजच नवीन PWDचे SC जॉईन झाले कुलकर्णीजी, आपण त्यांना घेऊन बसूया CSI. आणि आता हे 50 बेडचं आता हे आहे 50 बेडचं आपण नवीन करतोय. नवीन जे 50 बेडचं करतोय त्याच्यामध्ये आपण अजून 50 बेड ऍड करायची प्रोव्हिजन ठेवलेली आहे. आपण नवीन 50 बेडचं ते मंजूर करून घेऊ आणि ह्या 50 बेडचं हॉस्पिटल आपण मेटर्निटी हॉस्पिटल आणि चाइल्ड स्पेशल हॉस्पिटल असं आपण त्याला मंजुरी वेगळी मिळवून घेऊ. तेव्हा आपल्या दापोली तालुक्यामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या ह्या सगळ्या तालुक्यामध्ये चांगली सुविधा इथे उपलब्ध आहे. आणि शेवटी जेव्हा संयुक्त जेव्हा मेटर्निटी हॉस्पिटल येईल म्हणजे महिलांसाठीचं हॉस्पिटल येईल तर आपोआप गायनेकॉलॉजिस्ट इथे द्यावे लागतील आणि शेवटी आमची ती देखील समस्या सुटेल. कारण दुर्दैव आमचं असं आहे की आमच्या ह्या डोंगरी भागामधल्या कोकणामध्ये डॉक्टर्स यायला मागत नाहीत. अनेक डॉक्टर्स जेव्हा येतात त्याला एकेका वर्षभरामध्ये सगळे बदली होऊन आपापल्या जिल्ह्यामध्ये जातात आणि कोकण विभाग हा त्याच्यामुळे नेहमीच मागे राहिलेला आहे. त्याचा त्रास तुम्हाला देखील होतो. रत्नागिरीमध्ये आम्हाला देखील इथे जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक हॉस्पिटलला होतोय. ही समस्या काय फक्त दापोली तालुक्याची असं भाग नाही, चिपळूणला देखील तीच परिस्थिती आहे. संगमेश्वर असू दे, राजापूर असू दे, आमच्या मंडणगड तालुका असू द्या, सगळ्या तालुक्यामध्ये डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे पेशंटना तिथे नक्कीच मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागते. आणि म्हणून आपण प्रायव्हेट डॉक्टरवरती आपण डिपेंड आहोत. आणि प्रायव्हेट डॉक्टर्स देखील प्रायव्हेट प्रॅक्टिस सोडून जास्त वेळ काय सरकारी रुग्णालयात द्यायला मागत नाही. पण ही समस्या नक्कीच गंभीर आहे आणि या बाबतीमध्ये वारंवार शासन स्तरावरती देखील आपण देखील पाठपुरावा करतोय. नक्कीच त्याला आम्हाला यश देखील असं मी इथे आशा बाळगून आहे. मला विश्वास आहे की आपण त्याच्यामुळे नक्कीच आपण डॉक्टरांची संख्या देखील वाढवून घेऊ आणि सर्जन्स जे आपल्याला आवश्यक आहेत ते आपण आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आपण ते मिळवून घेऊ. एकंदरीत आपल्या आज दापोली तालुक्यामध्ये सुरू असलेली ही रक्तपेढी अर्थातच रक्तदाते आहेत म्हणून ही रक्तपेढी चालू राहणार आहे. जे रक्तदान जे करतायत त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपण त्याचं उत्तम नियोजन करतायत. आणि मला वाटतं दर 2 महिन्यांनी इथे आपल्याला रक्तदान शिबिर घ्यावं लागणार आहे. म्हणजे ह्या पुढे राजूजी तालुक्यामध्ये चालणारा काही प्रतिष्ठानच्या मार्फत चालणारा रक्ताचा व्यवसाय आता बंद होणार आहे आणि आता आजपासून होणार आहे. तर रक्त शिबिर करण्यासाठी देखील आपण सर्व तरुण आहात. अगदी माझ्या सकट मला पण कधी वेळ मिळाला तर नक्कीच मी देखील आता आज मला ताप आहे आजार म्हणून मी रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला नाहीये, परंतु नक्कीच ज्यावेळेला रक्तदान शिबिर असेल त्यावेळेला मी देखील स्वतः रक्त देईन. कुठे त्याच्यामध्ये पुढे मागे पाळणार नाही, परंतु नक्कीच आपण 2-2 महिन्याने आपण ते रक्तदान शिबिर आपण राबवत जाऊ जेणेकरून इथे रक्त कायम उपलब्ध असेल. दुसरं आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेला मी आमदार म्हणून निवडून आलो आणि अपंग कल्याण समितीचा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून कारभार ज्याला पाहायला सुरुवात केली त्याला एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की अपंगांना सर्टिफिकेट मिळण्यासाठी किंवा अपंगांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन होण्याकरता त्यांची आरोग्य तपासणी होणं आवश्यक असतं. आणि ती आरोग्य तपासणी ही रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणीच होते, ती सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा ती तालुक्याच्या ठिकाणी होत नाही. आणि 3-4 वर्षांमध्ये गॅप पडलेला असल्यामुळे एका तालुक्यामध्ये
जवळपास 650 ते 700 अपंगांना सर्टिफिकेट द्यायचीच बाकी होती किंवा त्यांना त्यांची आरोग्य तपासणीच झाली नव्हती. पण तो पुढाकार आपण घेतला. गेल्या मला वाटतं 4 वर्षांना आपण ऑलरेडी 3 कॅम्प आपण घेतलेले आहेत आणि मी देखील यावर्षी वाटतं पुन्हा एकदा आपल्या दापोली तालुक्यामध्ये अपंगांच्यासाठी त्यांचं सर्टिफिकेट त्यांना मिळवून देण्यासाठी आरोग्य तपासणीचा पुन्हा एकदा कॅम्प या येत्या महिनाभराच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण दापोली तालुक्यामध्ये घेतो. त्याचा चांगला उपयोग आपल्या दापोली तालुक्यामधील इथल्या अपंगांना त्याचा उपयोग करून घेता येईल. त्याच्यामध्ये ज्यांचे जुने सर्टिफिकेट आहेत किंवा त्यांचं अपंगत्व कमी टक्क्याचं आहे त्यांना वाढवून घ्यायचं असेल तर ते देखील त्याच्यामध्ये शक्य आपल्याला करून घेता येईल. त्याच्यामध्ये कुठच्या अडचण येणार नाही. परंतु आपल्या नागरिकांना रत्नागिरीपर्यंत प्रवास करायची गरज पडणार नाही. दापोली तालुक्याच्या ठिकाणीच त्यांची आरोग्य तपासणी आणि इथेच त्यांना ते सर्टिफिकेट देखील उपलब्ध करून दिलं म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून दिलं जाईल. त्याची देखील तारीख आम्ही लवकरच ठरवू आणि आपल्यापर्यंत आपण कळवू. परंतु यावेळेला मात्र मी सांगितलंय की माझ्या तालुक्याचा अपंग कल्याण समितीत मी आता खर्च करणार नाही. तुम्ही तुमच्या जिल्ह्यामधला खर्च करा. माझा तालुक्याचा खर्च माझ्या तालुक्यामधील रुग्णाला आम्ही ज्या मला गोष्टी उपलब्ध करून द्यायचं असं त्यांच्या व्यवसाय करता किंवा एखाद्याला गाडी द्यायची असते एखाद्याला तिथे स्कूटर द्यायची असते आम्हाला ते उपलब्ध करून द्यायचे आहेत. आणि म्हणून यावेळेला आपण तो खर्च जो आहे जो काही 3-4 लाख रुपये खर्च येतो 3-4 लाख पण नाही अगदी 2-2.5 लाख रुपये खर्च येतो तो आपण आपल्या जिल्ह्यात मार्फत आपण करावा. मी सीओ साहेबांची देखील त्यावर मी चर्चा करून घेईन. एकंदरीत आपल्या दापोली तालुक्यामध्ये आज अतिशय चांगली ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा उपयोग आता आपण सर्वांनी करून घ्यावा आणि याचा हे जिवंत ठेवण्यासाठी रक्तदात्यांनी रक्तदान करत राहावं एवढेच फक्त आव्हान आमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. ज्यांनी आज रक्तदान केले तर सगळ्यांचं मनापासून मी आभार मानून इथेच थांबतो. जय हिंद.